दृष्टीने काही गुंतवणूकदारांना संधी वाटू शकतात. पण बाजाराची अस्थिरता आणि तुमचं वैयक्तिक आर्थिक नियोजन यासाठी हवं असेल तर तुम्ही आर्थिक सल्लागाराशी सल्लामसलत करू शकता. बरं, BSCची लोएस्ट आणि हायेस्ट प्राईस काय असू शकते आता? अंदाजा काय आहे? एक्सपर्टचं काय म्हणणं आहे? एक्सपर्ट्सच्या अंदाजानुसार BSE लिमिटेडच्या 2025 सालसाठी शेअर प्राइस टार्गेट साधारणपणे 6,000 ते 6,500 दरम्यान असू शकतं. तंत्रज्ञानातील सुधारणा, वित्तीय सेवांचा विस्तार आणि वाढती बाजारातील भागीदारी या कारणांमुळे हा वाढीचा अंदाज दिला जातो. तसेच काही इतर अंदाजांमध्ये 2025 मध्ये काही शॉर्ट टर्म टार्गेट्स 3,000 ते 4,000च्या आसपास देखील दिले गेलेत, जे अल्पकालीन तांत्रिक विश्लेषणावर आधारलेले असतात. मात्र दीर्घकालीन दृष्टिकोनातून अनेक विश्लेषकांचा अंदाज आहे की पुढील काही वर्षात BSE लिमिटेडचा शेअर आणखी वाढू शकतो आणि 2026 ते 27 पर्यंत 7,000 ते 8,500च्या रेंजमध्ये जाण्याची शक्यता आहे. हे अंदाज अर्थातच बाजारातील स्थिती, आर्थिक घडामोडी आणि कंपनीच्या कामगिरीवर अवलंबून राहतील. ठीक आहे. सध्या BSC मध्ये काय करावे मग? सध्याची सद्यस्थिती बघितली तर BSE लिमिटेडचा शेअर नुकताच थोडा खाली आलाय आणि अजून थोडी अस्थिरता आहे. एक्सपर्ट्सच्या दीर्घकालीन अंदाजानुसार भविष्यात वाढीची शक्यता आहे, पण अल्पकालीन चलनवलन पाहता काही धोके देखील आहेत. जर तुमचं उद्दिष्ट दीर्घकालीन असेल तर थोडं थांबून अधिक स्थिरतेची वाट पाहून किंवा हळूहळू गुंतवणूक वाढवणं विचारात घेता येईल. पण अल्पकालीन ट्रेडिंगसाठी थोडं काळजीपूर्वक व पाहतखून घेतली पाहिजे. शेवटी तुमच्या रिस्क प्रोफाईलनुसार आणि आर्थिक उद्दिष्टांनुसार निर्णय घेणं उपयुक्त ठरेल. भारत इलेक्ट्रॉनिक विषयी मला अधिक माहिती द्याल का? भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड, ज्याला BEL म्हणून ओळखतात, ही भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत असलेली कंपनी आहे. 1954 साली स्थापन झालेली ही कंपनी प्रामुख्याने संरक्षण आणि अवकाश क्षेत्रासाठी इलेक्ट्रॉनिक उपकरणे आणि प्रणाली विकसित करते. BEL संरक्षण क्षेत्रासाठी रडार, शस्त्र नियंत्रण प्रणाली, संप्रेषण प्रणाली, इलेक्ट्रॉनिक युद्ध प्रणाली, एव्हिओनिक्स, पाणबुडी विरोधी यंत्रणा आणि इतर अत्याधुनिक उपकरणे बनवते. तसेच आता BSC एका वर्षासाठी काय व्ह्यू असेल तुमचा? बघा, एका वर्षाच्या दृष्टीने BSE लिमिटेड बद्दलचा अंदाज थोडा मिश्र स्वरूपाचा आहे. एक्सपर्ट्सच्या मते दीर्घकालीन वाढीची चांगली शक्यता आहे, पण एका वर्षात बाजाराची अस्थिरता राहू शकते. सध्याच्या किमतीनुसार आणि अंदाजानुसार पुढील वर्षभरात काही वाढीची शक्यता दिसते. तुम्ही जर एका वर्षासाठी गुंतवणूक विचार करत असाल तर बाजारातील चढउतार आणि जोखीम लक्षात घेऊन निर्णय घ्यावा लागेल. एखाद्या टप्प्यावर किंमत वाढू शकते, पण अल्पकालीन अस्थिरतेला तोंड द्यावं लागेल. त्यामुळे एक वर्षाच्या गुंतवणुकीसाठी तुमच्या जोखीम पत्करण्याच्या तयारीनुसार पुढे जाणं उपयुक्त ठरेल. भारत इलेक्ट्रॉनिक एका वर्षामध्ये काय व्ह्यू असेल? त्याचे टार्गेट काय असतील? एक्सपर्ट्सच्या अंदाजानुसार भारत इलेक्ट्रॉनिक्स BELच्या पुढील एका वर्षासाठी म्हणजे 2026 साठी टार्गेट किंमत साधारण 537 ते 550च्या आसपास असू शकते. हे अंदाज तांत्रिक विश्लेषण आणि ऐतिहासिक किंमत चढउतारांवर आधारित आहेत. सध्याच्या सुमारे 409च्या किमतीशी तुलना करता एक वर्षात साधारण 30% ते 35% पर्यंत वाढ होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. मात्र कोणत्याही गुंतवणुकीपूर्वी बाजारातील ठीक आहे. अस्थिरता. बरं, भारत इलेक्ट्रॉनिक आणि BSC या दोन्हीमधून चांगला स्टॉक कोणता असेल? हे पूर्णपणे तुमच्या गुंतवणूक उद्दिष्टांवर आणि जोखम घेण्याच्या क्षमतेवर अवलंबून आहे. भारत इलेक्ट्रॉनिक्स हा डिफेन्स आणि एरोस्पेस क्षेत्रात मजबूत सरकारी कंपनी आहे. तिची आर्थिक स्थिती चांगली आहे, दीर्घकालीन वाढीचे ट्रॅक रेकॉर्डही भक्कम आहे आणि तिला डिफेन्स क्षेत्रातील ऑर्डर्सचा फायदा होतो. BSE लिमिटेड ही वित्तीय क्षेत्रातली कंपनी आहे, ज्याचा व्यवसाय स्टॉक एक्सचेंजवर अवलंबून आहे. त्यामध्ये मार्केटची अस्थिरता आणि ट्रेडिंग व्हॉल्यूमवर अवलंबून परिणाम होतात. दोन्हीमधून प्रॉफिट कोणाचं जास्त आहे?
भारत इलेक्ट्रॉनिक्स आणि BSE लिमिटेड यांच्या तुलनेत नफा प्रॉफिट पाहायचं झालं तर सध्याच्या आकडेवारीनुसार भारत इलेक्ट्रॉनिक्सच्या नेट प्रॉफिट अंदाजे 5,500 कोटीच्या आसपास आहे, ज्या BSE लिमिटेडच्या नेट प्रॉफिट अंदाजे 320 कोटींच्या जवळपास आहे. याचा अर्थ भारत इलेक्ट्रॉनिक्सच्या एकूण प्रॉफिट जास्त आहे. पण हे लक्षात घ्या की दोन्ही कंपनींचे व्यवसाय आणि आकार वेगळे आहेत. भारत इलेक्ट्रॉनिक्स एक डिफेन्स आणि एरोस्पेस ओके क्षेत्रातली ओके मोठी ओके ओके थँक्यू. छान. तुमचं स्वागत आहे. कोणत्याही वेळी आणखी काही मदत लागली तर नक्की विचार करा. योग्य गुंतवणूक निर्णय घ्या बरं. आणि सर्व मला शुभेच्छा. लास्ट एकदा GK एनर्जी या IPO विषयी पूर्ण विश्लेषण देऊ शकाल का? नक्की. आता मी तुम्हाला GK एनर्जीच्या IPO विषयी संपूर्ण विश्लेषण देतो. GK एनर्जीच्या IPO 19 सप्टेंबर 2025 ला खुला झालाय आणि 23 सप्टेंबर 2025 पर्यंत सबस्क्रिप्शनसाठी उपलब्ध आहे. या IPO मधून कंपनी 464.26 कोटी उभारते आहे. यामध्ये 400 कोटींच्या फ्रेश इश्यू आणि 64.26 कोटींच्या ऑफर फॉर सेल OFS आहे. IPOच्या प्राइस बँड 125 ते 153 प्रति शेअर ठरवला आहे. लॉट साईज 98 शेअर्सचा आहे आणि रिटेल गुंतवणूकदारांसाठी किमान गुंतवणूक सुमारे 14,954 इतकी येते. कंपनी मुख्यत्वे सोलर पॉवर्ड शेती पंप प्रणाली पुरवण्याच्या EPC इंजिनिअरिंग प्रोक्युअरमेंट कमिशनिंग सेवामध्ये कार्यरत आहे. त्यांचा व्यवसाय खास करून ग्रामीण आणि कृषी क्षेत्रांसाठी आहे आणि कंपनी महाराष्ट्रात PM कुसुम सारख्या सरकारी योजनांमध्ये अग्रेसर आहे. FY25 मधल्या आर्थिक कामगिरीनुसार कंपनीने 1,054.98 कोटींचा महसूल कमावला आहे. स्वॉट स्ट्रेंग्थ्स वीकनेसेस ऑपॉर्च्युनिटीज थ्रेट्स विश्लेषणानुसार GK एनर्जीची काही मुख्य ताकदीमध्ये महाराष्ट्र आणि इतर काही राज्यांमधील मार्केट लीडरशिप, मोठा वितरण नेटवर्क आणि सरकारी प्रकल्पांमध्ये यशस्वी अंमलबजावणी यांचा समावेश होतो. तसेच कमकुवत बाजूंमध्ये त्यांचा महसूल मुख्यतः महाराष्ट्रावर अवलंबून आहे आणि सध्या काही प्रमाणात देणगी डेट आहे. पण भविष्यात इतर राज्यांमध्ये विस्तार आणि सोलर पॅनल उत्पादनात मागे एकत्रीकरण बॅकवर्ड इंटिग्रेशन करण्याची योजना असल्याने ठीक आहे. ही आव्हान. मला याच्यात इन्व्हेस्ट करायला पाहिजे का किंवा पैसे लावायला पाहिजे का? तुम्हाला निवड करण्यास मदत करण्यासाठी काही महत्त्वाचे मुद्दे आहेत. GK एनर्जी IPOचं सध्याचं GMP ग्रे मार्केट प्रीमियम आणि कंपनीचं मजबूत ऑर्डर बुक हे सकारात्मक संकेत आहेत. कंपनीची आर्थिक कामगिरीही गेल्या काही वर्षात चांगली राहिली आहे आणि रिन्युएबल एनर्जी क्षेत्राला सरकारचा सपोर्ट आहे. मात्र काही धोकेही आहेत, जसे की सरकारी पॉलिसीवर अवलंबून राहण्याची गरज, भांडवली खर्चाची मोठी गरज आणि एकाच भौगोलिक भागात जास्त व्यवसाय केंद्रित असणं. तुमच्या गुंतवणुकीचा उद्देश, जोखीम पत्करण्याची तयारी आणि दीर्घकालीन दृष्टी यावर तुमचा निर्णय आधारित असावा. तुमचं वैयक्तिक वित्तीय नियोजन, पोर्टफोलिओमध्ये विविधता आणि या क्षेत्रातील तुमचं जाणकारपणं हेच घटक विचारात घ्यावेत. ठीक जर आहे. ओपनिंग किती % होऊ शकते? सध्याच्या GK एनर्जी IPOच्या ग्रे मार्केट प्रीमियम GMP नुसार शेअर अंदाजे 49% पर्यंत प्रीमियमवर लिस्ट होण्याची शक्यता आहे. याचा अर्थ IPOचा वरच्या प्राइस बँड 153 असल्यास लिस्टिंग प्राइस साधारणपणे 198 ते 199च्या आसपास असू शकतो. अर्थात हे ग्रे मार्केट प्रीमियम हे अनौपचारिक अंदाज असतात आणि प्रत्यक्ष लिस्टिंगशी ते कायमचे जुळतील अशी गॅरंटी नसते. पण धन्यवाद. तरीही सध्याच्या मार्केट ट्रेंडनुसार चांगल्या लिस्टिंग गेनची अपेक्षा ठेवता येते. थँक्यू थँक्यू थँक्यू. तुम्हाला मदत लाभली